एकीकडे मोदींच्या सारख्या भेटीगाठी, दुसरीकडे एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना मात्र साफ इन्कार. एकीकडे भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका, तर दुसरीकडे मोदींना बारामतीत येण्याचं निमंत्रण. शरद पवारांचं हे राजकारण कोणालाही न कळण्यापलीकडचं आहे. मोदींच्या 16 ऑक्टोबरच्या बारामती दौऱ्याबाबत आता युगेंद्र पवार यांनीही संकेत दिलेत. त्यामुळे पवारांचं नेमकं चाललंय काय पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबर 2026 रोजी बारामती दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचं भव्य लोकार्पण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ मुत्सद्दी शरद पवार यांनी स्वतः बारामतीमधील गोविंद वाघ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या ऐतिहासिक दौऱ्याची अधिकृत घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या काळात घडून येत असलेला हा दौरा केवळ सामाजिक किंवा सांस्कृतिक स्तरापुरता मर्यादित नसून याला अत्यंत महत्त्वाचे राजकीय पदर लाभले. शरद पवारांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेतली होती आणि या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं, ज्याला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली होती. ही बातमी समोर आल्यापासून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शरद पवारांच्या पॉलिटिकल गेमची आणि त्यांच्या अनकलनीय मुत्सद्देगिरीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कारण एका बाजूला ते भाजप विरोधी इंडिया आघाडीचं नेतृत्व करत असताना दुसऱ्या बाजूला थेट देशाच्या पंतप्रधानांना आपल्या बालेकिल्ल्यात आमंत्रित करून त्यांनी सर्वांना चकित केलंय. 16 ऑक्टोबरला येतील, पण नक्की येणार आहेत का नाही येणार आहेत ही माहिती अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीये. साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलंय. 16 ऑक्टोबरला विद्या प्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील. फक्त तारीख अजून मला माहिती नाहीये, ते आपल्याला अधिकृतपणे कळेल. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परिसरात अत्यंत भव्य आणि कलात्मक पद्धतीने प्रेरणास्थळ नावाची एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू उभारण्यात आली आहे. या प्रेरणास्थळाच्या केंद्रस्थानी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मुख्य पुतळा स्थापित करण्यात आला असून त्यांच्या अवतीभोवती छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह एकूण 13 राष्ट्रपुरुष आणि समाजसुधारकांच्या भव्य प्रतिमा साकारण्यात आल्या. या वास्तूच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे भावी पिढीला आणि येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या महापुरुषांच्या जीवन कार्याची, त्यांच्या विचारांची आणि संघर्षाची अचूक माहिती मिळावी हा आहे. या ठिकाणी प्रत्येक महापुरुषाच्या प्रतिमेसोबत त्यांच्या कार्याचा इतिहास मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. शांतता, समता, बंधुभाव आणि मानवतेचा जागतिक संदेश देणाऱ्या या संपूर्ण प्रकल्पाची शरद पवारांनी स्वतः बारकाईने पाहणी केली असून माहितीमधील संदर्भ आणि तपशील तंतोतंत अचूक असावेत यासाठी त्यांनी विशेष सूचनाही दिल्या. या प्रेरणादायी वास्तूचं उद्घाटन देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या हस्ते व्हावं अशी इच्छा संस्थेच्या विश्वस्तांनी व्यक्त केली होती, ज्याला मान देऊन पवारांनी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची चर्चा केली आणि 16 ऑक्टोबर हा दिवस विद्या प्रतिष्ठानाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून निश्चित करण्यात आला. नरेंद्र मोदींचा हा बारामती दौरा केवळ एका वास्तूच्या उद्घाटनापुरता मर्यादित नाही, तर त्यामागे शरद पवारांची एक अत्यंत सूक्ष्म आणि दीर्घकालीन राजकीय खेळी दडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगण्यासाठी अजित पवार गटानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अशा काळात, अत्यंत संवेदनशील काळात शरद पवारांनी थेट भाजपच्या सर्वोच्च नेत्याला आणि देशाच्या पंतप्रधानांना आपल्या संस्थेच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलावून अजित पवार गटाची मोठी राजकीय कोंडी केली आहे. महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या गटाला आता या दौऱ्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी असा पेच निर्माण झालाय. विरोधी बाकांवर बसूनही सरकारमधील सर्वोच्च सत्ता केंद्रांशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांना आपल्या अटींवर आपल्या बालेकिल्ल्यात आणण्याची शरद पवारांची क्षमता पाहूनच राजकीय जाणकार त्यांना सगळ्यांचे वस्ताद म्हणून संबोधतात. हा एक असा गेम आहे ज्याचा अंदाज त्यांच्या कट्टर विरोधकांनाही लावता आलेला नाही आणि त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत गणितांमध्ये प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रस्तावित दौऱ्यामुळे सुमारे 12 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय, जेव्हा 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाच प्रकारे शरद पवारांच्या निमंत्रणावरून बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि विद्या प्रतिष्ठानच्या विविध विकास कामांची पाहणी केली होती आणि एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांचं कौतुक करताना मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो आणि त्यांनी मला बोट धरून चालायला शिकवलं असं मोठं विधान केलं होतं. त्यानंतरच्या काळात विशेषतः 2014 आणि 19च्या निवडणूक प्रचारांमध्ये नरेंद्र मोदींनी बारामतीत येऊन शरद पवारांवर नॅचरली करप्ट पार्टी सारख्या अत्यंत तिखट शब्दात टीका केली होती आणि बारामतीकरांना पवारांच्या घराणेशाहीतून मुक्त होण्याचं आवाहन केलं होतं. राजकीय पटलावरील या तीव्र कटुतेनंतर आता
अनेक संघर्षानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी पवारांचं निमंत्रण स्वीकारणं आणि त्यांच्याच संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे भारतीय लोकशाहीतील एका अत्यंत वेगळ्या आणि लवचिक राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवतं. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. हा नियम शरद पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलाय. सध्याच्या घडीला या दौऱ्यावरून सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलं असून काही वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात एनडीए सोबत जाणार का अशा चर्चाही रंगू लागल्या होत्या. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत फेटाळून लावल्यात. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रीय हिताच्या आणि सामाजिक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांना आमंत्रित करणं ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिली आहे, असं स्पष्टीकरण पक्षाच्या प्रवक्त्याकडून दिलं जात आहे. असं असलं तरी 16 ऑक्टोबर रोजी बारामतीच्या मंचावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोन देशातील सर्वात मोठे नेते जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांच्यातील देहबोली, त्यांची भाषणं आणि त्यांच्याकडून दिले जाणारे राजकीय संकेत यावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहणार आहे. हा दौरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला कोणती नवी दिशा देतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवीन वळण आणतो हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.